वेलकम बॅक टू आर यूट्यूब चॅनल. तर आजचा फायनल डे आहे अँड आज असणार आहे दादाची एंगेजमेंट, ज्या दिवसाची मी एवढ्या दिवसापासून वाट बघत होती आणि सगळेच वाट बघत होते. आणि एवढी सगळी तयारी ज्या दिवसासाठी केलेली होती तो दिवस आज फायनली आलेला आहे आणि आम्ही खूप एक्सायटेड आहे. रात्री आम्हाला झोप नाही लागली, असं विचार केला की लवकर आवरून लवकर झोपून सकाळी फ्रेश उठायचं आहे, पण एक्साइटमेंटमध्ये रात्री मला लवकर झोप पण नाही लागली. अँड येस, दमलेले चेहरे आहेत सगळ्यांचे, बट एक्साइटमेंट तेवढीच आहे, मजाच तेवढी आहे. अँड खूप धमाल येणार आहे आजच्या व्लॉगमध्ये. आणि एंगेजमेंट तर आहेच, त्याच्यासोबत संगीत पण आहे. दादाची एंगेजमेंट कशी होणार आहे ते तुम्हाला कळणार आहे, सगळ्यांचे आउटफिट कसे असणार आहेत, सगळ्या गोष्टी आज रिव्हील होतील. अँड मला सुद्धा रेडी व्हायचं आहे, आईंना सुद्धा रेडी व्हायचं आहे. सो मेकअप आर्टिस्ट जी आहे ती माझ्यासाठी मी घरीच बोलवलेली आहे. सो मी घरीच रेडी होऊन लवकर जाईल आणि मग बाकीच्या प्रिपरेशन करेन. अँड मम्मी आणि काकी पृथासाठी, त्यांच्यासाठी मी मेकअप आर्टिस्ट वेगळी तिकडे बोलवली हॉलवरती, कारण काय मला प्रत्येक ठिकाणी राहणं पॉसिबल नाही आहे. म्हणून मी जी माझी ओळखीची मेकअप आर्टिस्ट आहे मी तिला सांगितलं तू तिकडे जा आणि त्या तिघांना रेडी कर, तोपर्यंत मी इकडे माझं आणि आईंचं करून घेते. अँड असं असतं ना की घरातलं लग्न म्हटल्यानंतर तयारी संपतच नाही, शेवटपर्यंत तयारी चालूच असते, त्याची पण वेगळीच मजा आहे नाही म्हटलं तर. बट तरीसुद्धा तयारी संपतच नाही. आणि जो मेन ज्याचं लग्न असतं तो तर करतच असतो थोड्याफार गोष्टी, पण ज्यांचे जे बहीण भाऊ असतात ना ते मला आज दुःख समजतं आहे की किती काम करावं लागतं. मोठं लहान भाऊ असू दे, मोठी बहीण असू दे, लहान बहीण असू दे, कोणी पण असू दे, पण जो सेकंडवाला असतो ना त्याला खूप काम करावं लागतं, ते मला आता कळतंय. पण वर्थ इट आहे सगळ्या गोष्टी. सो स्टे ट्यून, कसं असणार आहे आज एंगेजमेंटचा व्लॉग शेवटपर्यंत बघ आणि तुम्हाला कसा वाटला ते नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. सो माझा मेकअप करण्यासाठी आलेली आहे वैशाली आणि श्वेता. अँड त्यांचं इंस्टाग्राम पेज आहे मेकअप बाय VK, बरोबर. अँड ती सेटअप करते आता. अँड मी इकडे जी मी आज साडी नेसणार आहे ती मांडलेली आहे, काय काय ज्वेलरी घालणार आहे ती सुद्धा केलेली आहे. सो लेट्स सी आपला मेकअप लुक कसा असणार आहे ते. तर त्यांनी माझ्याकडनं रेफरन्स घेतलेले आणि रेफरन्सनुसार आपण मेकअप करणार आहोत ना. सो लेट्स सी आउटपुट कसा येतोय ते. एक्सायटेड, मी तर खूप एक्सायटेड आहे तुमच्याकडनं मेकअप करण्यासाठी, कारण का मी तेवढे तुमच्या पेजवरती मेकअप लुक्स बघितलेत ना, तेवढे सगळे सटल आणि नॅचरल लुक आहेत, म्हणून मला ते खूप जास्त आवडले. ती ट्राय करते की जसे क्लायंटला हवे आहेत मी तसेच मी ट्राय करते की तसेच लुक मी त्यांना प्रोव्हाइड करू. सो लेट्स स्टार्ट ना. नाही नंतर करायचं. थोडं खाऊन घ्या. तुम्ही एकदा कामाला लागले की काय एखाद्या प्लेटमध्ये आई थोडंसं ढोकळा द्या, खातील. सोबतच आईचा पण मेकअप चालू झालेला आहे आणि आता सध्या हेअरस्टायलिंग चालू आहे. आणि इकडं प्राची ऑलमोस्ट रेडी व्हायला आली आहे. तयारी जोरात चालू आहे ना. बाई की शादी शादी अजून लांबच आहे आई. शादी अजून लांबच आहे. एंगेजमेंटलाच एवढं चालू आहे. सो प्राचीचा फायनल टचअप चालू आहे आणि प्राची इज रेडी टू गो. प्राचीने चांगलाच उशीर केला आहे पण खूप उशीर झाला मला, नेहमीच उशीर होतो मला. पण छान दिसतेस एकदम. हेअरस्टाईल लागो मागे का. व्हेरी नाईस. तर जसं तुम्ही बघताय सुंदर असा मेकअप माझा करून दिलाय मेकअप बाय VK यांच्या इंस्टाग्राम पेजने. आणि खूप सुंदर मेकअप झालेला आहे, तुम्ही बघू शकता की फिनिश किती छान आहे. आणि मेन म्हणजे तो माझी हेअरस्टाईल जी मला जशी पाहिजे नव्हती फ्लावरवाली तशीच केलेली आहे. आणि आम्हाला थोडासा लेट झाला आहे, सो मी आता पटपट निघणार आहे. थँक्यू सो मच इतका छान मेकअप करून दिल्याबद्दल. फायनली आता आम्ही निघालेलो आहे एंगेजमेंटला जाण्यासाठी. सूरज आणि मी लवकर निघालो आहे, आई पप्पा नंतर येणार आहे कारण की आईचा मेकअप अजून चालू आहे. आणि आता आपण बघूया की नवरदेव कसा तयार झालेला आहे. नवरदेव कारण की खूप एक्साइटेड होता काल परवापासून. त्यांनी म्हणजे अक्षरशः एकूण एक गोष्ट त्यांनी मनापासून ठरवली की ह्या गोष्टी मला करायच्या आणि त्या हिशोबाने त्यांनी पूर्ण प्लॅनिंग केलेली आहे. तर आपण बघूया आता तो कसा दिसतोय. आणि त्याचा आउटफिट वगैरे तर आम्ही रिव्हील नाही केलं ना, आपण आउटफिट वगैरे रिव्हील नाही केलंय. आणि जे खूप सुंदर आहे, जे की खूप सुंदर आहे. आता तुम्ही बघणारच. म्हणजे त्यांनी अक्षरशः सर्व गोष्टी
स्वतःहून चूज करून बनवून घेतलेलं आहे. तर तुम्ही आता बघाच त्याचं आउटफिट वगैरे कसं असणार आहे ते. मम्मी तयार, मस्त दिसतंय ऑलरेडी. आवडलेला म्हणून तर कोमल तुम्हाला दिली. सो इकडे कोमल आहे, कोमलने मेकअप केला आहे, पृथ्वाचा, मम्मीचा, काकीचा, सगळे छान दिसते. आणि प्राची माझी सर्वात बेस्ट दिसते. थँक्यू. येस गाईज, आज आमच्या भावाची साखरपुडा आहे. आज साखरपुडा 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 आहे. किती छान दिसतोय. सॉरी गाईज, तुम्ही फोटोशूट करा. तुम्ही आमच्या इकडे या. बॉईज रूम मध्ये, बॉईज रूम. कसं वाटतंय आयशू? छान वाटतंय. मस्त दिसते. गोल्डफिश छान दिसते. मस्त. हॅलो. डान्स प्रॅक्टिस झाली का? मस्त दिसतोय दादा, मस्त एकदम छान. छान वाटतंय ना? खूप छान. खालचे शूज चेंज करू का? नाही, छान वाटत. परफेक्ट आहे. नीचे पहनने वाला था वाइट. हाँ, ब्लैक सच में अच्छा लग रहा. तुम्ही कसे आहेत? काय म्हणतो आम्ही? छान, मस्त. तुम्ही कशा आहात? मजेत मजेत. मावशी बरं आहेत ना आता? बरं झालं आले तुम्ही. मला वाटलं की तुम्ही पाय बहाना नको द्यायला. कैसे कैसे दिख रही है प्राची? कैसे दिख रही है? खूप खूप छान. मावशी एकच गोष्ट शिकलाय मराठी. खूप छान. किससे शिकाय तू? खूप छान. आई फायनली आली आहे. उशीर केलाय तू? उशीर आले, खूप उशीर. धावत पळत आले. बस. मातुपितृदेवता जन्मा सर्वेभ्यो देवता जन्मा धूमेकदन्तस्थ धूम्रकेतु गणाध्यक्ष बालचंद्रो गजानना द्वादशपटविद्यारम्भे वारम्भे संग्रामे संकटे शुक्लांबरं देवं धरणो श्रीमहागणपतिर्देवता वरदमृतये नमोमाया सकल अलंकारार्थे हरिद्रा कुंकुमं सुवर्णद्या सौभाग्यद्रव्याणि अलंकारार्थे कुंकुमं समर्पयामि मंगलकृत्वा
कर्पूरा वस्त्रपूजनं करिष्ये मंगल कृत्वा नमस्करोमि संघास परिवारेण सौभाग्यद्रव्य काय चाललंय मी कुठे आलो काय म्हणता मामा? सुपारी फोडायला मामा आलेला आहे. सगळ्यांनी वाट बघा आता सुपारी लवकरच फुटणार आहे. माझं स्वातंत्र्य गायब होणार आहे. त्यासाठीच जैसे चांद में दाग होता है वैसे मुझे भी दाग लगा है. काय टिक्का आहे तो, नजर नको लागायला. मस्त दिसतोय पण निखिल एकदम मागे हो जरा. जसं मी तुम्हाला आधी पण बोलवतो, निखिलने आउटफिट फुल डिझाईन करून घेतलं त्याच्याशिवाय. येस लिंक पाहिजे असेल तर नक्की मला डीएम करा. या तुमचीच वाट बघतायत. चप्पल पकडून ठेवा, लपवली नाही पाहिजे. आज नाही ते. जन्माच्युताय नमः जनार्दनाय नमः उपेंद्राय नमः हरये नमः श्रीकृष्ण गोविंद परमात्मा गायत्री चंदा ओम दुर्गा स्वाहा तस्य कोमलने मेकअप केलेला आहे आमचा एकदम मस्त. आता माझ्या पुढच्या फंक्शनला फक्त तिलाच बोलवणार आहे. हे खूप छान दिसतेस तू. खूप मस्त. हे पूर्ण मस्त ड्रेस खूप छान आहे. ड्रेसचा कलर थोडा मी वेगळा घेतला आहे म्हटलं जरा खूप वेगळा. खूप छान दिसते. कॅमेरामध्ये मॅम कॅमेरामध्ये बघायचं. वेट सर इकडे सर. हे? माझे कपडे मला घालायचे तर हीच चालली पुढे घेऊन. मी चप्पल बिप्पल सगळं घेऊन चालली आहे. तुझी हालत काय झाली बसून बसून? म्हणून मी सांगतो एकदाच मी एंगेजमेंट करणार आहे. सर्व एकदाच करणार. या पृथा चला प्राची तू घे इकडे, मी आलो. चला ग. सेट मेरा डांस तो हो जाएगा. हाय सर, तेरे को सब स्टेप्स याद है ना? ही आमची सर्व मित्रमंडळी आहे. तो बिचारा प्रकाश. हा दाजी बरोबर. वहिनी झाला का फोटोशूट? झाला का फोटोशूट? तुम्ही थांबलेच नाही मी येईपर्यंत. मी फोटो काढायला आलो, तुम्ही येऊन गेले खाली. मी माझ्या फोनमध्ये काढायला आलो, तुम्ही येऊन गेले खाली. झाले का पृथा तुझे काढ? तो नंबरच लागत नाही. काय माहिती एवढं आवडलं. अगं कोण ना कोणतरी येते ती इथं तर होईल. किती वर्ष झाली मामी लग्नाला? हा 35 वर्ष झाली तरी फोटो काढायचे बघ मामांसोबत. थोडीशी डान्स प्रॅक्टिस करून तू थांब जरा. पहिला डान्स आपलाच आहे आणि तुला अजून डान्स प्रॅक्टिस पाहिजे नाही. मामींचा आणि त्याचा नंबर नाही लागत आहे. मी तेच म्हटलं 35 वर्ष होऊन गेले तरी अजून फोटो काढायचे का तुम्हाला? नासाग्रे मोतिगं करतले वेणुकरे कंकणं सर्वांगे हरिचंदनं सुललितं कंठे च मुक्तावली गोपश्री चूडामणि नेत्रसुरसुरसे केशवाय नमः हरिद्रा कुङ्कुमं सुवर्णभ्या सौभाग्यद्रव्याणि मङ्गलकुरुत्वा गन्धात्
उभे राहतो आम्ही. तुला भेटली ना ले कोण फॅन वगैरे घेऊन फिरतोय वर्ग. थांब बघू दे. यांचा आता मस्त शूट होणार आहे. तुम्ही करा शूट कंटिन्यू. अस्माकं सहकुटुंबानां आली का तुझी रश्मी? आली का तुझी रश्मी? स्थैर्य, आरोग्य, ऐश्वर्य, अभिवृद्ध्यर्थ श्री परमेश्वर मनोकामना इष्टकामना एकदम लवकर रेडी होऊन आली. तुझा नवरा अजून तिथेच आहे. जा. अक्षता वाढते. हा नारळ तुम्ही हातात घ्या. तिकडचा नारळ तुम्ही तत्व कार्यसिद्धी गणपतीला स्मरण करायचं सांगायचं हे जे आम्ही कार्य करतोय ते सिद्धीला न्या. कार्य करताना सकाळला भेट घ्या. झाले सोयरे. ऑफिशियली खैरे. डिझाईन आहे. शूज कसे शिवले सांग. सेम टू सेम. सेम टू सेम डिझाईन. मधुसूदनाय नमः. माणूसवर विवेकमाय नमः. ऋषिकेशाय नमः. हात जोडा. पद्मनाभाय नमः. दामोदराय नमः. शंकरजनाय नमः. वासुदेवाय नमः. प्रद्युम्नाय नमः. अनिरुद्धाय नमः. प्राप्त्यर्थ अस्माकं सहकुटुंबानां सहपरिवाराणां क्षेम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थ श्री परमेश्वर मम विवाह प्रीत्यर्थ हरिद्रा कुंकुमं सुवर्णभ्य सौभाग्यद्रव्याणि अलङ्कारार्थे मङ्गलकृत्वा सकल कार्य सिद्धार्थम पूजनम कर्म कर. चला पुढच्या बाजूला ठेव. सर कॅमेरा
बघशील ना वरपासून खालपर्यंत हॅलो, हे पूर्ण डिसाईड केलेलं आहे. सर्वच बघ तू. स्वस्तिनो कार्य सिद्धार्थांजलिं आयु करिष्ये मंगल कुरुत्वा सौभाग्य द्रव्याणि पूजनं करिष्ये. इकडे बघा. स्वस्तिनो कार्य सिद्धार्थांजलिं कर्म करिष्ये. हॅलो, डोळे भरून येतात. निमित्ताने दोन्ही पदांचा या ठिकाणी साखरपुडा संपन्न होत आहे. तरी आले म्हणजे दोन्ही परिवारांचं टाळ. बेल माते वापरून भावांचं नाव घेते, सर्वांचा मान राखून. नाव घ्यायचा कार्यक्रम लग्नात करणार होतो, पण तेव्हासाठी पाठांतर केलेलं आता माझ्या लक्षात नाही, तरी मी एक नाव घेतो. कॉमन हे सगळ्यांना माहिती असेल. भाजीत भाजी मेथीची, ऐश्वर्या माझ्या प्रीतीची. चला